म्हणलं होतं ना, कर्म फिरून येतात. माझा या विषयावर बोलायचा काही संबंध नव्हता किंवा मला बोलायचंही नव्हतं. पण शेतकऱ्यांबद्दल कोणी दळभद्री बोलत असेल तर मी बोलणार, मी पट्ट्या बोलणार, 100% बोलणार. 4 दिवसापूर्वी मी कृषी मंत्री महाराष्ट्राचे शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हटले होते, शेतकऱ्याची तुलना डायरेक्ट भिकाऱ्यांसोबत केली होती. मग त्यांच्यावर बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी मला मेसेज केले, कृषी मंत्री साहेब किती चांगले आहेत. काल मी मेसेज बघितले, म्हटलं ठीक आहे, साहेब चांगले आहेत, शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे ना. मी काही राजकारणी नाहीच आहे, मला त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे. मला फक्त एकच कळतं, शेतकऱ्यांचा विकास, शेतकरी उभा राहायला पाहिजे. मग आज न्यूज आली, कृषी मंत्री साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री साहेबांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 1995च्या प्रकरणामध्ये फसवणुकीच्या आरोपामध्ये त्यांना सजा सुनावली. मग कोण किती चांगलं आहे तुम्ही बघितलं ना. एक विचार करा, आपण ज्यावेळेस या लोकांना निवडून देतो त्यावेळेस यांची ही योग्यता असताना आपण त्यांना निवडून